आपल्या भरतीसाठी मित्रांनो आपल्याकडे फक्त आता काही दिवस बाकी आहेत पहा. बरोबर आता आपल्या या ठिकाणी पेपर मित्रांनो या ठिकाणी पहा 26 तारखेला होणार आहे. आपल्याकडे फक्त आता बोटावर मोजण्याजोगे दिवस बाकी आहेत पहा. कमी वेळेमध्ये जास्त अभ्यास करण्यासाठी मित्रांनो आपण ₹249 ला टोटल 10,000 प्रश्नांची पी-डी-एफ तयार केलेली पहा. या पी-डी-एफमध्ये तुम्हाला मुंबई उच्च न्यायालय भरती, शिपाई, लिपिक, हमालसाठी लागणारे सगळे आय-एम-पी प्रश्न भेटणार आहेत. सोबत मित्रांनो लेटेस्ट चालू घडामोडी सुद्धा मिळणार आहेत. त्यामुळे लवकरात लवकर सगळ्यांनी पी-डी-एफ घ्यायचे आहेत. ₹249 आपण कुठेही खर्च करतो पहा. आता पाहिलं तर मित्रांनो चिकन सुद्धा या ठिकाणी 260च्या वर गेलेलं आहे पहा. त्यामुळे लवकरात लवकर पी-डी-एफ घेऊन टाका. 249 आपण कुठेही खर्च करतो. मित्रांनो हे प्रश्न तुम्हाला फास्ट रिव्हिजनसाठी उपयोगी पडणार आहेत. कमी वेळेमध्ये जास्त अभ्यास करण्यासाठी पहा. कमी वेळेमध्ये जास्त या ठिकाणी आपला अभ्यास होणार आहे. फास्ट रिव्हिजनसाठी पी-डी-एफ असणार आहे पहा. काय वाचावं कळत नसेल तर लगेच आपला पी-डी-एफ घेऊन टाका. यामध्ये तुम्हाला मागील वर्षाचे पेपर सोबत मित्रांनो चालू घडामोडी, मराठी व्याकरणाच्या नोट्स सगळं काही मिळणार आहे. तुम्ही लवकरात लवकर घ्या. ₹249 जो काही आपला नंबर आहे 9325230840 या नंबरला पेमेंट करा. चला जास्त काही सांगत नाही मित्रांनो. तिसरी चित्रनगरी कुठे विकसित केली जाणार आहे? काय विचारलंय? तिसरी चित्रनगरी. तर लक्षात ठेवा मित्रांनो कोणत्या ठिकाणी? तर ऑप्शन क्रमांक 3 रामटेक बरोबर उत्तर आहे पहा. महाराष्ट्राचे नवीन राज्यपाल म्हणून कोणाची नियुक्ती केलेली आहे? तर नवीन राज्यपाल म्हणून लक्षात ठेवा खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. जिष्णुदेव वर्मा. ऑप्शन क्रमांक 3 जिष्णुदेव वर्मा याचं बरोबर उत्तर आहे पहा. मार्च 2026 मध्ये शिवप्रताप शुक्ला यांची कोणत्या राज्याचे राज्यपाल म्हणून नियुक्ती केलेली आहे? तर तेलंगणा आपलं या ठिकाणी योग्य उत्तर आहे. ऑप्शन क्रमांक 3 तेलंगणा. मार्च 2026 मध्ये मित्रांनो शिवप्रताप शुक्ल यांची कोणत्या राज्याचे राज्यपाल म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे? तर तेलंगणा याचं बरोबर उत्तर आहे पहा. बिहारच्या राज्यपालपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? बघा बिहारच्या राज्यपालपदी मित्रांनो याचे उत्तर आहे पहा लेफ्टनंट जनरल निवृत्ती सय्यद आता हसनैन याचं बरोबर उत्तर आहे पहा. नागालँडचे नवीन राज्यपाल म्हणून कोणाची निवड झाली आहे? तर मित्रांनो नागालँडचे नवीन राज्यपाल म्हणून नंदकिशोर यादव याचं बरोबर उत्तर आहे. ऑप्शन क्रमांक 3 नंदकिशोर यादव. तमिळनाडूचे माजी राज्यपाल R.N. रवी यांची आता कोणत्या राज्याचे राज्यपाल म्हणून बदली झाली आहे? मित्रांनो तमिळनाडूचे माजी राज्यपाल R.N. रवी यांची कोणत्या राज्याचे राज्यपाल म्हणून बदली झालेली आहे? तर लक्षात ठेवा पश्चिम बंगाल याचं बरोबर उत्तर आहे पहा. ऑप्शन क्रमांक 4 पश्चिम बंगाल. राजेंद्र विश्वनाथ आर्लेकर काय प्रश्न आहे पहा. राजेंद्र विश्वनाथ आर्लेकर यांच्याकडे कोणत्या राज्याचा अतिरिक्त कार्यभार सोपवण्यात आला आहे? तर मित्रांनो तमिळनाडू याचं बरोबर उत्तर आहे. ऑप्शन क्रमांक 1 तमिळनाडू. नेक्स्ट आहे मित्रांनो कविंदर गुप्ता यांची कोणत्या राज्याच्या राज्यपालपदी नियुक्ती झाली आहे? तर कविंदर गुप्ता यांचे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 2 हिमाचल प्रदेश. लक्षात ठेवायचं आहे हिमाचल प्रदेश याचं बरोबर उत्तर आहे पहा. मार्च 2026 मध्ये महाराष्ट्रामधून राज्यसभेवर किती जागा बिनविरोध निवडल्या गेल्या? तर मित्रांनो किती जागा आहेत या ठिकाणी पहा 7 जागा याचं बरोबर उत्तर आहे. किती? 7 जागा. नेक्स्ट आहे पहा भारतामधील पहिलं पूर्णपणे एकात्मिक दिव्यांग सहाय्यक पोर्टल कोणत्या राज्याने चालू केलं आहे? तर भारतातील पहिलं पूर्णपणे एकात्मिक दिव्यांग सहाय्यक पोर्टल महाराष्ट्र याचं उत्तर आहे पहा. ऑप्शन क्रमांक 2 महाराष्ट्र. पुढचा प्रश्न आहे. या ठिकाणी खरोखर या ठिकाणी तुमचं सिलेक्शन व्हावं वाटत असेल तर तुम्ही हॉल तिकीट येण्याची अजिबात वाट पाहू नका. कारण की जो हॉल तिकीट येण्याची वाट पाहतो तो फक्त फॉर्म भरण्यापुरताच मर्यादित असतो. तर मित्रांनो तुम्ही बघा आत्तापासून जर या ठिकाणी अभ्यास केला तर तरच तुम्हाला या ठिकाणी भरपूर प्रमाणामध्ये फायदा होणार आहे. कारण की कॉम्पिटिशन भरपूर असणार आहे आणि या कॉम्पिटिशनमध्ये आपल्याला टिकायचं असेल तर लवकरात लवकर आपल्याला पी-डी-एफ घ्यावं लागणार आहेत पहा. म्हणजे अभ्यास करावा लागणार आहे पहा. तर बघा या ठिकाणी लिपिक आणि शिपाई पदासाठी बघा आपल्याकडे 10,000 प्रश्नांच्या पी-डी-एफ असणार आहेत पहा. या पी-डी-एफमध्ये तुम्हाला सर्व विषय मिळणार आहेत. तुम्हाला काय करायचं आहे मित्रांनो ₹249 या पी-डी-एफ असणार आहेत. कारण की बघा आता आपल्याकडे वेळ आहे बघा कमी वेळेमध्ये जास्त अभ्यास करण्यासाठी बघा आपल्याला या ठिकाणी टेक्निकली अभ्यास करणं खूप गरजेचं आहे पहा. कोणत्या प्रकारे प्रश्न येतात, कसे प्रश्न येतात, हे सगळं बघा आपण सिलेबसनुसार एकूण 10,000 प्रश्न तयार केलेले आहेत मित्रांनो. हे प्रश्न तुम्हाला तुमच्या पेपरमध्ये अत्यंत महत्त्वाचे असणार आहेत पहा. पी-डी-एफ घ्यायचे असेल तर आत्ताच घ्या मित्रांनो. कारण की एकदा वेळ निघून गेली की आपल्याला काहीच करता येणार नाही. म्हणजे या ठिकाणी आपल्याला जास्तीत जास्त रिव्हिजन आपली होईल. जितकी जास्त रिव्हिजन होईल तितका जास्त आपला स्कोर येईल आणि तितकं आपलं फायनल लिस्टला नाव येईल पहा. त्यामुळे लवकरात लवकर पी-डी-एफ घ्यायच्यात आपल्याला 10,000 प्रश्नांच्या पी-डी-एफ या ठिकाणी असणार आहेत ₹249 ला पहा. तुम्हाला काय करायचं बघा 9325230840 या नंबरला बघा ₹249 या ठिकाणी
फोनपे किंवा गुगल पे करायचं आहे किंवा हा जो काही क्यूआर दिसतोय, या क्यूआरला सुद्धा तुम्ही स्कॅन करून पैसे पाठवू शकता आणि याच नंबरला तुम्हाला WhatsAppला स्क्रीनशॉट पाठवायचा आहे पहा. स्क्रीनशॉट पाठवल्यानंतर तुम्हाला मी 1 मिनिटामध्ये सर्व पी-डी-एफ पाठवून देईल आणि लगेचच्या लगे आपल्याला त्या पी-डी-एफवरती तुटून पाडायचा आणि लगेच अभ्यास चालू करायचा आहे पहा. जेवढा जास्त वेळ होईल बघा, तेवढा जास्त आपला अभ्यास कमी होईल. त्यामुळे लवकरात लवकर घ्या पहा. आपल्याकडे आता वेळ आहे बघा. वेळेचा सदुपयोग करायचा बघा. नंतरून पी-डी-एफ घ्या. तुम्ही जितका उशीर कराल तितका जास्त रिव्हिजन तुमच्या कमी होणार. तुम्हाला यामध्ये चालू घडामोडी सुद्धा मिळणार एका वर्षाच्या. त्यामुळे लवकरात लवकर या ठिकाणी सगळ्या पी-डी-एफ घेऊन टाका मित्रांनो. जास्त काही सांगत नाही. कारण की आपल्याला व्हिडिओ पण पुढे कंटिन्यू करायचा आहे बघा. ₹249 काहीच नाहीत. कुठं पण गेलो तर आपले असेच खर्च होऊन जातात. त्यामुळे लवकरात लवकर घ्या मित्रांनो. ₹249 तुम्हाला या ठिकाणी 10,000 प्रश्नांची पी-डी-एफ मिळून जातील. वायुकालीन संस्कृतीमधील प्रमुख साहित्य प्रकार कोणता होता? तर कोणता होता मित्रांनो? नाटक याचं बरोबर उत्तर आहे. ऑप्शन क्रमांक आहे नाटक. गुप्तकालीन प्राचीन भारताला क्लासिकल इंडिया म्हणतात याचं कारण काय? तर काय कारण आहे मित्रांनो? कला, विज्ञान, गणित आणि साहित्याचा उत्कर्ष झाला. याचं योग्य उत्तर आहे पहा. 6 जून 1674 रोजी कोणत्या गडावर शिवरायांचा राज्याभिषेक संपन्न झाला? सगळ्यांनी लक्ष द्या. तर लक्षात ठेवा रायगड याचं बरोबर उत्तर आहे. ऑप्शन क्रमांक डी रायगड. बाबर भारतामध्ये कोणत्या प्रमुख युद्धशैलीसह आला होता? तर मित्रांनो याचं योग्य उत्तर होईल पहा. ऑप्शन क्रमांक सी तुलगामा पद्धत याचं बरोबर उत्तर आहे पहा. मुघल चित्रकलेचा विकास कोणाच्या काळामध्ये जास्त झाला? तर मित्रांनो कोणाच्या काळामध्ये सर्वात जास्त झाला? तर जहागीर याचं बरोबर उत्तर आहे पहा. मराठा नौदलाच्या समुद्राचा वाघ म्हणून कोण ओळखलं जातं? तर कोण ओळखलं जातं मित्रांनो? कान्होजी आंग्रे. ऑप्शन क्रमांक ए याचं बरोबर उत्तर आहे पहा. औरंगजेबाचे राज्यकाल किती वर्ष होतं? 49 वर्ष मित्रांनो राज्यकाल होतं पहा. महाराजांनी पहिला किल्ला कोणता जिंकला? तर मित्रांनो पहिला किल्ला कोणता जिंकला होता? तर लक्षात ठेवायचे पहा. ऑप्शन क्रमांक आहे तोरणा. बघा 1646 मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी तोरणा किल्ला जिंकून स्वराज्याची सुरुवात केली होती पहा. राजाराम महाराजांनी राजधानी कोठे हलवली? तर राजाराम महाराजांनी राजधानी हलवली जिंजी या ठिकाणी. कुठं? जिंजी या ठिकाणी. नेक्स्ट पहा. क्रांतिकारकाचे पहिले प्रसिद्ध गुप्त ठिकाण मराठीमध्ये कोठे होते? तर पुणे या ठिकाणी होते पहा. ऑप्शन क्रमांक बी पुणे याचं बरोबर उत्तर आहे पहा. शहाजहानच्या कारकिर्दीमध्ये भारतामध्ये सर्वाधिक कोणता व्यवसाय फोफावला? शहाजहानच्या कारकिर्दीमध्ये भारतात सर्वाधिक कोणता व्यवसाय फोफावला? तर मित्रांनो लक्षात ठेवा वस्त्र उद्योग याचं बरोबर उत्तर आहे. ऑप्शन क्रमांक सी वस्त्र उद्योग. आर्यभट्टाने आर्यभट्टीय हे ग्रंथ कशावर लिहिले? मित्रांनो हे कशावर लिहिले? तर ज्योतिष आणि गणित याचं योग्य उत्तर आहे पहा. सिंधू संस्कृती लोकांनी सर्वात जास्त कोणत्या धातूचा वापर केला होता? तर बघा तांबे या धातूचा वापर केला होता. ऑप्शन क्रमांक बी तांबे. नेक्स्ट हे पहा. अंदमान येथे कैद्यांना कोणतं काम करावे लागत असे? तर कोणतं मित्रांनो? तेल घुसळणे. लक्षात ठेवायचं आहे तेल घुसळण्याचं काम करावं लागत होतं. गुप्तकालीन नाण्यावर जो देवाचा प्रतीक छापला जात असे तो देव कोणता होता? तर मित्रांनो विष्णू याचं बरोबर उत्तर आहे. ऑप्शन क्रमांक ए विष्णू. पुढचा प्रश्न आहे पहा. कापड विणकामची सुरुवात सर्वप्रथम कोणत्या संस्कृतीमध्ये आढळते? तर मित्रांनो लक्षात ठेवा सिंधू संस्कृतीमध्ये आपल्याला हे पाहायला मिळते. ऑप्शन क्रमांक सी सिंधू. नेताजीचा मृत्यू कशामुळे झाला असं मानलं जातं? तर विमान दुर्घटना याचं बरोबर उत्तर आहे विमान दुर्घटना. कुशाण साम्राज्याची राजधानी कोणती होती? तर कोणती होती मित्रांनो? पुष्करा घाट याचं बरोबर उत्तर आहे पहा. कुशाणची राजधानी होती पुष्करा घाट. या ठिकाणी लिहायचं राहिलं आपलं. बाबरची पहिली विजय मिळवलेली लढाई भारतामध्ये कोणती आहे? तर पानिपतची पहिली लढाई याचं योग्य उत्तर आहे पहा. नेक्स्ट पहा. वंदे मातरम घोषणेला लोकप्रियता कधी मिळाली? तर स्वदेशी आंदोलनामध्ये मिळाली पहा. लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो. सावरकरांनी 1857च्या उठावाचं वर्णन कोणत्या पुस्तकामध्ये दिलं आहे? तर कोणत्या पुस्तकामध्ये दिलेलं आहे? तर लक्षात ठेवायचं आहे मित्रांनो. ऑप्शन क्रमांक डी याचं योग्य उत्तर आहे पहा. द इंडियन वॉर ऑफ इंडिपेंडन्स याच्यामध्ये दिलेलं आहे पहा. गुप्तकालीन शिक्षण व्यवस्था कशी होती? तर गुप्तकालीन शिक्षण व्यवस्था मित्रांनो स्वतंत्र आचार्य आणि गुरुकुल याद्वारे होती पहा. शहाजहान याचा अर्थ काय आहे? तर काय मित्रांनो जगाचा राजा. ऑप्शन क्रमांक ए जगाचा राजा. ताजमहल कोणाच्या स्मरणार्थ बांधले? तर मित्रांनो ताजमहल हे
मुमताज महल ऑप्शन क्रमांक सी याचं बरोबर उत्तर आहे पहा. नेक्स्ट आहे पहा, भगतसिंगने इंग्रजीमध्ये लिहिलेलं सुप्रसिद्ध पुस्तक कोणतं आहे? तर मित्रांनो कोणतं आहे तर लक्षात ठेवा, व्हाय आय ॲम नास्तिक याचं बरोबर उत्तर आहे पहा. सप्तसिंधू हा प्रदेश कोणत्या लोकांचा मानला जातो? मित्रांनो सप्तसिंधू हा जो काही प्रदेश आहे हा कोणत्या लोकांचा मानला जातो? तर आर्य ऑप्शन क्रमांक बी आर्यचं बरोबर उत्तर आहे पहा. नेक्स्ट पहा, नालंदा विद्यापीठामधील मुख्य विभागापैकी एक कोणता होता? तर लक्षात ठेवा मित्रांनो कोणता होता? आता ऑप्शन क्रमांक बी औषधशास्त्र याचं बरोबर उत्तर आहे पहा. पुढचा प्रश्न आहे पहा, पूर्ण स्वराज्य दिवस प्रथम कोणत्या वेळी साजरा करण्यात आला? तर मित्रांनो कोणत्या वेळी साजरा करण्यात आला? तर 26 जानेवारी 1930. 26 जानेवारी 1930 याचं बरोबर उत्तर आहे पहा. पुढचा प्रश्न आहे पहा, जालियनवाला बाग हत्याकांडाचा बदला कोणी घेतला? तर जालियनवाला बाग हत्याकांडाचा बदला उधम सिंग यांनी घेतला पहा. लक्षात ठेवा उधम सिंग. हर्षचरित हे इतिहास ग्रंथ कोणत्या सम्राटाच्या चरित्रावर आधारित आहे? तर हर्षवर्धनच याचं बरोबर उत्तर आहे. ऑप्शन क्रमांक सी हर्षवर्धन. स्वराज्याचा घोष करणारा पहिला भारतीय क्रांतिकारक कोण? तर कोण होतं मित्रांनो? स्वातंत्र्यवीर सावरकर याचं बरोबर उत्तर आहे पहा. सावरकरांच्या 1857चे स्वातंत्र्य समर पुस्तकाचे प्रकाशन कुठे झालं? तर मित्रांनो पॅरिस या ठिकाणी झालं पहा. कुठं? पॅरिस या ठिकाणी. काकोरी कट कोणत्या वर्षी घडला होता? मित्रांनो काकोरी कट हा 1925 मध्ये घडला होता. लक्षात ठेवा 1925. नेक्स्ट आहे पहा, बौद्ध धर्माचा महायान संप्रदाय कुठल्या सम्राटानंतर प्रचंड वाढला? तर कनिष्क ऑप्शन क्रमांक बी कनिष्क याचं बरोबर उत्तर आहे पहा. कालिदास हा कोणत्या राज्याचा दरबारी कवी होता? तर विक्रम आदित्य याचं बरोबर उत्तर आहे. ऑप्शन क्रमांक सी विक्रम आदित्य. औरंगजेबाकडून शिवाजी महाराजांची सुटका कोणत्या शहरामध्ये झाली? तर आग्रा याचं बरोबर उत्तर आहे. ऑप्शन क्रमांक बी आग्रा. औरंगजेबाने कोणता नृत्य प्रकार बंद केला? तर कथ्थक नृत्य प्रकार बंद केला पहा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी कोणत्या साली मूकनायक चालू केलं होतं? याचं उत्तर कमेंट बॉक्समध्ये नक्की टाईप करा. आले असेल तर सर्वांचं हार्दिक स्वागत. तुम्हाला तुमच्या भविष्याची अतिशय काळजी पहा. करिअरबद्दल तुम्ही अतिशय चिंतेमध्ये आहात. तर मित्रांनो पहा, आपल्याला योग्य डायरेक्शनने अभ्यास करणं खूप महत्त्वाचं आहे पहा. कारण की जर आपल्याला पुण्याला जायचं असेल तर आपण बघा या ठिकाणी मुंबईची गाडी धरली तर आपण जेवढं जास्त वेगाने जाणार तितकं जास्त आपण आपल्या टार्गेटपासून लांब जाणार. त्यामुळं योग्य दिशा खूप महत्त्वाची असते बघा. त्यामुळे योग्य दिशेने अभ्यास करण्यासाठी आपण टोटल या ठिकाणी 10,000 प्रश्नांचे PDF तयार केलेले आहेत पहा. ह्या PDF मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी ₹249 पेमेंट केल्यानंतर एका मिनिटामध्ये मिळणार आहेत. यामध्ये तुम्हाला सर्व विषय मिळणार आहेत पहा. लिपिक पदासाठी त्याचबरोबर शिपाई पदासाठी तुम्हाला मिळणार आहेत. तुम्ही कोणताही फॉर्म भरला असेल, दोन्ही पण फॉर्म भरला असेल त्याचे सुद्धा या ठिकाणी PDF मिळून जातील मित्रांनो. ₹249 तुम्हाला फोनपे, Google पे करायचे आहेत. मी तुम्हाला एका मिनिटामध्ये सगळ्या PDF पाठवून देईल पहा. जास्त काही सांगत नाही. लवकरात लवकर फोनपे, Google पेमध्ये जा किंवा या नंबरला तुम्ही त्याचा स्क्रीनशॉट पाठवा. मी तुम्हाला सर्व PDF या ठिकाणी पाठवून देईल. त्यामुळे लवकरात लवकर PDF घ्यायचे आहेत पहा. नंतर हॉल तिकीट आले, नंतर आपलं बघा या ठिकाणी पटकन ऑनलाईनची प्रोसिजर लई फास्ट असते पहा. लवकरात लवकर या ठिकाणी आपण जर अभ्यासाला लागलो तर तोच आपलं रिव्हिजन जास्त होईल आणि जास्तीत जास्त आपल्याला त्याचा फायदा होऊन जाईल.